श्री गुरुभ्यो नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम आपादमौलिपर्यन्तं गुरुनाम आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च। सर्वांना रामकृष्ण हरी। आज ह्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करण्याकरता आलेलो आहे की येणाऱ्या उद्याच्या 15 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत म्हणजे 15/12/2024 रविवार त्या दिवशीपासून 22/12/2024 रविवार ह्या तारखेपर्यंत पंढरपूर मुक्कामी भव्य अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम आहे, उत्सव आहे। तर त्या उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना तुम्हाला मी आमंत्रित करण्याकरता आलेलो आहे। तर उत्सवाचं कारण एवढंच आहे की जगद्गुरु तुकोबारायांना सदेह वैकुंठ गमन होऊन 375 वर्ष पूर्ण झाले। आणखीन सद्गुरु दादासाहेबांच्या शिष्य परंपरेमध्ये येणारे आणि दादासाहेबांचे फडाचे पूर्व मुख्य प्रतिनिधी दत्तोपंत महाराज बडवे यांना देह ठेवून 36 वर्ष पूर्ण झाले आणि ह्या सर्वांचं औचित्य साधून हा एक मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे पंढरपूरच्या ठिकाणी। कार्यक्रमाचं ठिकाण आहे ते म्हणजे आणखी असणारं पंढरपूरचं वाळवंट। आपल्या फडावरच्या समोर धोंडोपंतदादाच्या फडाच्या समोर जे काही वाळवंट जे आहे तर त्या वाळवंटामध्ये ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे। तर वाळवंटामध्ये ह्या कार्यक्रमाचं आणखी असणारं नियोजन आहे। तर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यामध्ये सांगतो मी। सकाळी 7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण, तदनंतर गाथ्यावरचं भजन, मग नंतरनं भोजनाचा कार्यक्रम, तदनंतर काही छोटे मोठे कार्यक्रम मध्ये, तदनंतर संध्याकाळी हरिपाठ, आणखीन कीर्तनाचे कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 9 आणि तदनंतर 9 नंतरनं परत संध्याकाळचं भोजन आणि मग नंतरनं रात्री आपल्या फड परंपरेप्रमाणे जागर, काकडा आणि जागराच्या कीर्तनासहित असे आणखी असणारे भरगच्च कार्यक्रम आहे। तर त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच 20 तारखेला सर्व संत मंडळींची आणखी असणारी संत पूजनाचा कार्यक्रम आहे आणि ही परंपरा, संत पूजनाची परंपरा आपल्या फडावरती सुद्धा दादासाहेब, सद्गुरू दादासाहेब हे करत होते। तर त्या निमित्तानं संत पूजेचेही कार्यक्रम आहे। आणि 21 तारखेला दुपारी 3 वाजता मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये दिंडी नगर प्रदक्षिणेची आणखी असणारी योजना सुद्धा आहे। आणि तदनंतर 22 तारखेला सकाळी 9:30 ते 12:30 ह्या दरम्यान काल्याचं कीर्तन आणि तदनंतर महाप्रसाद आणि मग उत्सवाची समाप्ती ह्या रीती आणखी असणारी उत्सवाची रूपरेषा आहे। तर प्रत्येक गावाला म्हणजे प्रत्येक तुमच्या गावांना मी आणखी असणार आमंत्रण देतो की बाबा तुम्ही सगळे गावकरी म्हणजे त्या गावातले भजनकरी गावकरी, स्त्री आले, पुरुष आले, बरं का, वृद्ध आले, लेकरं आले, बाळ आले, सगळेचे सगळेच, नुसते भजन करायला आमंत्रण नाही हा, बरं का। तर तुमच्या प्रत्येक गावाला, त्या प्रत्येक गावातल्या आणखी असणाऱ्या प्रत्येक मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांना आणखी असणारं माझं आमंत्रण आहे की बाबा तुम्ही ह्या कार्यक्रमाला येऊन हे कार्यक्रम यशस्वीरित्या आणखी असणारा पार पाडायचा आहे। तर येत असताना अजून एक विनंती माझी अशी आहे, ही कार्यक्रम आणखी असणारा माझा नाही, हा कार्यक्रम तुमचा कार्यक्रम आहे आणि हे सगळं कार्यक्रम तुम्ही लोक करताय, बरं का। मग प्रत्येक गावातलं तुम्ही सगळे लोक करताय। तर त्याकरता तुम्ही सर्वांनी तुमचं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरता, बरं का, आणखी असणारी त्या निमित्तानं सद्गुरूंची सेवा करण्याकरता तुम्ही सर्वांनी 14 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत पंढरपूर मुक्कामी आणखी असणारा येऊन हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावी ही आणखी असणारा तुमच्या सर्वांच्या ठिकाणी मी विनंती करून त्या ठिकाणी मी थांबतो। रामकृष्ण हरी।